नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं केमिस्ट्री बाय स्वामी सर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आता तो क्षण अगदी जवळ आलेला आहे, तो म्हणजे तुमचा MST CETचा रिझल्ट. कारण आज आहे 6 जून आणि येत्या 2-4 दिवसात तुमचा फर्स्ट अटेम्प्टचा रिझल्ट देखील येणार आहे आणि लागोपाठच लगेचच सेकंड अटेम्प्टचा रिझल्ट देखील तुमच्या हातात असणार आहे. म्हणजे तुम्हाला किती पर्सेंटाईल CETमध्ये येणार आहे ते तुमच्याकडे लवकरच येणार आहे. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची स्टेप येते, ती म्हणजे तुमची कॅप राऊंड प्रोसेस. आता पहा, तुम्ही जे 11वी-12वीची प्रचंड मेहनत घेतली किंवा 5वीपासून ज्या गोष्टीची वाट बघताय 12वीपर्यंत, तुम्हाला जे बनायचं आहे तो क्षण आता अगदी जवळ आलेला आहे. परंतु इथं तुमचा निर्णय जर चुकला तर आयुष्यभर तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळंच हा व्हिडिओ मी बनवत आहे. आता बरेच विद्यार्थी मित्र, सध्या शांततेचा काळ आहे तुमचा, अजून रिझल्ट हातात नाही आहे, पण हा व्हिडिओ तुम्ही एकदा बघाच. कारण त्याशिवाय तुम्हाला तुमची कोणती ब्रँच चॉईस करायची इंजिनिअरिंगसाठी त्याचं नॉलेज असणं तुमच्याकडं खूप खूप गरजेचं आहे आणि आवश्यक देखील आहे. कारण आत्ता जर निर्णय तुमचा चुकला तर परत तुम्हाला तो बदलता येणार नाही आहे. सो बघूयात आपण विच ब्रँच तुम्हाला, तुमच्यासाठी कोणती ब्रँच योग्य आहे इंजिनिअरिंगची. CSE कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग घेऊ सर, की AIची ब्रँच घेऊ सर, IT ची ब्रँच घेऊ का, ENTC घेऊ का. सो इथं जी तुमची चॉईस आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे, कारण या फील्डमध्ये तुम्हाला नंतर आयुष्यभर काम करायचं आहे. सो मित्रांनो, इथंच बरेच विद्यार्थी चूक करतात. कारण बरेच विद्यार्थी म्हणजे 80% स्टुडंट जे आहेत इंजिनिअरिंगला जाणारे, ते काय करतायत, माझ्या मित्राने ती ब्रँच घेतली तर मी पण तीच ब्रँच घेणार. काही जण जी ब्रँच ट्रेंडिंगला आहे तीच ब्रँच घेऊ बाबा आपण, असा त्यांचा डिसिजन असतो. काही विद्यार्थ्यांना असं वाटतंय की खूप जास्त पॅकेज आहे, तिकडच्या फील्डला जास्त स्कोप आहे, इंडस्ट्रीमध्ये हे आहे. हे सगळं मला मान्य आहे, परंतु हे सगळंच चुकीचं आहे असं मी म्हणेन. कारण तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय इम्पॉर्टंट आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही ब्रँच चॉईस करायची, ह्याचंच एक स्टेप बाय स्टेप गाईड तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. आणि तुम्ही स्वतःला त्या ठिकाणी ठेवा आणि सगळ्या गोष्टी चेकआउट करा, क्रॉस चेक करा आणि मगच निर्णय घ्या. कारण तुमचा आत्ताचा एक निर्णय तुमचं आयुष्य बदलणार आहे. बघूया आपण तुमच्यासाठी योग्य ब्रँच तुम्ही कशी निवडणार आहात. चला तर मग, आता इंजिनिअरिंगमध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं पहिलं जो कॅटेगरायझेशन आहे ते आहे कोर ब्रँचेसचं. विद्यार्थी मित्रांनो, आता ह्या कोर ब्रँचेस काय आहेत, तर ज्या एव्हरग्रीन ब्रँचेस आहेत, फादर ब्रँचेस आहेत. बरेच जण म्हणतात की ह्या कोर ब्रँचेसला स्कोप नाही, सिव्हिलला स्कोप नाही, मेकॅनिकलला स्कोप नाही, ENTCला स्कोप नाही, इलेक्ट्रिकलला स्कोप नाही. असं कोण म्हणतं विद्यार्थी मित्रांनो? खरं बघायला गेलं तर ह्या ब्रँचेस आपल्या नेशनच्या डेव्हलपमेंटमध्ये बेसमेंटचं काम करत आहेत. जी पण काही आपल्या देशाची ग्रोथ आहे, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असेल किंवा रोड कॉर्पोरेशन, सगळ्या प्रकारचे जे डिपार्टमेंट्स आहेत त्या सगळ्यांना फाउंडेशन लेवलला ह्या ब्रँचेस सपोर्ट करत आहेत. त्यामुळे ह्या ब्रँचेसला स्कोप नाही असं तुम्ही बिलकुल म्हणू शकत नाही. हां, याची इंडस्ट्रियल प्लेसमेंट किती आहे किंवा एक्सपोजर किती आहे किंवा त्याच्या प्लेसमेंट ऑर्डर कशा आहेत, अपॉर्च्युनिटीज किती आहेत, तो भाग निराळा आहे. परंतु ह्या ब्रँच स्कोप नाही असं तुम्ही म्हणू शकत नाही. तुम्हाला जर समजा इंटरेस्ट बिल्डिंग्समध्ये असेल, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये असेल, रोड डेव्हलपमेंटमध्ये असेल, म्हणजे तुमचा इंटरेस्ट हा कन्स्ट्रक्शन डिपार्टमेंटमध्ये असेल, तर माझं म्हणणं आहे तुम्हाला वैयक्तिक इंटरेस्ट आहे ना, तुमचं स्किल तिथं डेव्हलप होणार आहे ना, तुम्ही सिव्हिलच ब्रँच घेतली पाहिजे. कारण या ब्रँचमध्ये तुम्ही सॅटिस्फाईड राहणार आहेत मित्रांनो. कारण सगळ्यात महत्त्वाचं काय असतं, तर कोणी कोणती ब्रँच घेतली याच्यापेक्षा आपण जिथं काम करतोय तिथं आपण समाधानी आहोत का, आपण जे काम करतोय त्याच्यामध्ये आपण एन्जॉय करतोय का, ते काम, त्या कामामध्ये आपल्याला आनंद मिळाला पाहिजे. पैसा हा नंतरचा भाग आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. त्यामुळं सिव्हिलची ब्रँच ज्याच्यावरती नेशन बिल्डिंग डिपेंड आहे, ही ब्रँच स्कोप लेस असू शकत नाही. त्यामुळं जे कोणी सांगतायत की सिव्हिलला स्कोप नाही ते बिलकुल चुकीचं आहे. तुमचा जर इंटरेस्ट बिल्डिंगमध्ये, इन्फ्रामध्ये, रोड डेव्हलपमेंटमध्ये असेल तर तुम्ही 100% ह्याच ब्रँचमध्ये यशस्वी होणार आहेत आणि तिथं तुम्हाला तुमच्या कामाचा आनंद देखील मिळणार आहे. पैसा थोडाफार कमी जास्त असू शकतो, पण पैशापेक्षा सुद्धा महत्त्वाचं काय आहे तर तुम्हाला मिळणारं सॅटिस्फॅक्शन. ओके, प्रोसीड टू द मेकॅनिकल. आता पहा, तुम्हाला जर ऑटोमोबाईल्समध्ये इंटरेस्ट असेल, व्हेकल्समध्ये इंटरेस्ट असेल, ओके, जर तुम्हाला वाहनांमध्ये इंटरेस्ट आहे
किंवा नवनवीन डिझाईन्स तुम्हाला त्याच्याबद्दल तुम्ही इंटरेस्टेड आहात तर तुम्ही मेकॅनिकल या फील्डमध्ये काम करू शकता जर तुमचा इंटरेस्ट वाहनांमध्ये जास्त असेल तर. ENTC इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, तुम्हाला जर इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सबद्दल जास्त इंटरेस्ट असेल, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स ज्या मशीन आहेत सगळ्या इलेक्ट्रॉनिक मशीन्स डिव्हाइसेस किंवा कम्युनिकेशनमध्ये जर तुमचा इंटरेस्ट असेल तर तुम्ही निश्चितपणे ही ब्रँच घेऊ शकता कारण इथं तुम्ही सॅटिस्फाईड राहू शकता. इलेक्ट्रिकल पुन्हा एकदा तेच वायरिंग इलेक्ट्रिकल्स लाईट या संदर्भात जर तुमचा इंटरेस्ट असेल तर ह्या कोर ब्रँचेस खास करून तुमच्यासाठीच आहेत मित्रांनो. आणि ज्यावेळी तुम्हाला चांगलं पर्सेंटाईल असेल तर तुम्हाला टॉप 10 टॉप 20 टॉप 30 इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये ह्या ब्रँच करायला काहीही हरकत नाही. अट फक्त एकच आहे, तुमचा इंटरेस्ट ह्या ब्रँचेसमध्ये आहे का ते महत्त्वाचं आहे. आता बघूया आपण इंजिनिअरिंग ब्रँचेसचा सेकंड पार्ट. काही ठराविक ब्रँचेस मी इथं दिलेले आहेत, टेक ब्रँचेस. आता ह्या टेक ब्रँचेस काय आहेत ज्या टेक्नॉलॉजीशी डिपेंडंट आहेत. फॉर एक्झाम्पल कॉम्प्युटर सायन्स और कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग और कॉम्प्युटर इंजिनिअरिंग CSE ज्याला म्हणतो आपण, ही ब्रँच आहे. त्याच्यानंतर IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीची ब्रँच आहे किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्स AIML AIDS ह्या ब्रँचेस ज्या आहेत त्या टेक ब्रँचेस म्हणून ओळखल्या जातात. आता महत्त्वाचं काय, तुमचा जर इंटरेस्ट जर मॅथमॅटिक्समध्ये जास्त आहे, तुमचा इंटरेस्ट लॉजिकमध्ये जास्त आहे, तुम्हाला जर कोडिंग जास्त आवडतंय, कोडिंग करायला आवडतंय, तुम्हाला प्रोग्रॅमिंगमध्ये इंटरेस्ट आहे तर तुम्ही ह्या ब्रँचला अवश्य ॲडमिशन घ्या. कारण तुमचा इंटरेस्ट कॉम्प्युटर्समध्ये, तुमचा इंटरेस्ट कोडिंगमध्ये, तर तुम्ही तिथं तुमचं स्किल डेव्हलप करू शकता. एकदा का तुम्हाला त्या कामाचं स्किल आलं, तुम्हाला जर तुमच्या कामाचं स्किल आलं तर तुम्ही निश्चितपणे समोर ज्या कुठल्या कंपनीसाठी काम करताय तिथं त्यांना सॅटिस्फॅक्शन देऊ शकता आणि तुम्हाला पण कामाचा आनंद मिळू शकतो. मी परत सांगतोय, पैसा डझंट मॅटर, महत्त्वाचं आहेच नाही असं नाही, पण जर समजा तुमचा इंटरेस्ट याच्यापैकी कुठल्याच गोष्टीत नाही आहे, तुम्हाला इंटरेस्ट आहे याच्यामध्ये, कशामध्ये, वाहनांमध्ये तुमचा इंटरेस्ट आहे, तुमचा इंटरेस्ट आहे बिल्डिंग्स अँड इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आहे आणि तुम्ही जाऊन बसला इकडं कॉम्प्युटरवरती काम करत, तर मला सांगा मित्रांनो, तुम्ही एखाद्या सॉफ्टवेअर कंपनीत कॉम्प्युटरवर काम करताय आणि तुमचा इंटरेस्ट आहे साईट व्हिजिटला, तुम्हाला बिल्डिंगबद्दल इंटरेस्ट आहे, तुम्हाला रोड डेव्हलपमेंटबद्दल इंटरेस्ट आहे, तुम्हाला डॅम कन्स्ट्रक्शनबद्दल इंटरेस्ट आहे, तर तुम्ही एका खोलीमध्ये काम नाही करू शकत, हो की नाही. सो मग आता सगळ्यात महत्त्वाचं काय की आपल्याला जी ब्रँच निवडायची त्याची चॉईस आपण आपल्या मित्राने घेतली म्हणून किंवा ही ब्रँच ट्रेंडिंगमध्ये म्हणून किंवा त्या ब्रँचला पॅकेज जास्त आहे म्हणून किंवा त्या ब्रँचला प्लेसमेंट जास्त आहे म्हणून असं न करता सगळ्यात महत्त्वाचं राईट ब्रँच कशी चॉईस करायची त्यासाठी ह्या गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. पहिली गोष्ट, नो युअर इंटरेस्ट. मी परत सांगतोय, तुमचा इंटरेस्ट कशामध्ये आहे, तुमचा इंटरेस्ट जिथं आहे तिथं तुम्ही सक्सेसफुल होणार आहे, तिथं तुम्ही सॅटिस्फाईड असणार आहेत, समाधानी असणार आहेत. त्यामुळे तुम्हाला कुठल्या ब्रँचमध्ये इंटरेस्ट आहे ते शोधा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्या ब्रँचला ज्यावेळी तुम्ही इंटरेस्ट शोधता, तुमची ब्रँच फायनल झाली की नंतर तुम्हाला त्याचा स्कोप, फ्युचर स्कोप काय आहे, या ब्रँचमध्ये आणखी कुठल्या फील्डमध्ये तुम्हाला जाता येईल, गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये काम करायचं आहे की प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करायचं आहे, एखाद्या इंडस्ट्रीसाठी काम करायचं आहे का एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीसाठी काम करायचं आहे, फ्युचर स्कोप तुम्हाला शोधायचा त्याच्यासाठीचा. त्यानंतर प्लेसमेंट अपॉर्च्युनिटी ज्यावेळी बघणार आहे तुम्ही त्या ब्रँचसाठी, त्यावेळी फक्त हायेस्ट पॅकेज नाही बघायचं. हायेस्ट पॅकेज हे एकाच विद्यार्थ्याला मिळत असतं. विद्यार्थी मित्रांनो, आपण कदाचित त्या हायेस्टमध्ये 1 नंबरमध्ये नसूयात, ॲव्हरेज पॅकेज चेक करणं गरजेचं आहे. हायेस्ट पॅकेज नाही बघायचं तर ॲव्हरेज पॅकेजच आपण चेक करायचं. पर्सेंटेज ऑफ प्लेसमेंट पण बघायचं की किती पर्सेंटमध्ये तिथं प्लेसमेंट होत आहे त्या ब्रँचची, ते पण महत्त्वाचं आहे. अजून एक महत्त्वाचा विषय, प्लेसमेंट अपॉर्च्युनिटीजमध्ये काय काय बघा म्हणलं मी, ॲव्हरेज पॅकेज बघा, पर्सेंटेज ऑफ प्लेसमेंट बघा त्या ब्रँचची. दुसरी गोष्ट, डोंट फॉलो द क्राऊड. 4 नंबरचा आणि अतिशय महत्त्वाचा पॉईंट मी परत सांगतोय की जिकडं फ्लो आहे तिकडंच तुम्ही पळणार, याच्यात काही मजा नाही. कदाचित इतर अशा कितीतरी ब्रँचेस असू शकतात जिकडं की स्कोप आहे, क्राऊड पळतोय. आता मला सांगा, तुमच्या मित्राला कॉम्प्युटरमध्ये इंटरेस्ट आहे, त्यांना CS ला ॲडमिशन घेणार आहे, IT ला ॲडमिशन घेणार आहे, AIDS ला ॲडमिशन घेणार आहे, पण तुमचा इंटरेस्ट जर समजा सिव्हिलमध्ये आहे किंवा इलेक्ट्रॉनिक गॅजेटमध्ये आहे, तर का बरं तुम्ही टेक ब्रँचला जायचं? तुमचा इंटरेस्ट बघा अगोदर, तुमच्या इंटरेस्टनुसार तुम्हाला चॉईस करायचं ब्रँच सिलेक्शन. लक्षात येत आहे? सो फ्रेंडच्या याच्यानुसार नाही, क्राऊड फॉलो करू नका.
सगळ्यात महत्त्वाचं शेवटला ज्यावेळी कॅप फॉर्म फिलिंग येणार आहे, मी तर तुम्हाला गाईडलाईन देणारच आहे. आपले व्हिडिओज कंटिन्युअसली आता येतच राहणार आहेत की हाऊ टू चॉईस और चूज द करेक्ट कॉलेज अँड करेक्ट ब्रँच. मी तर सांगणारच आहे, पण तुम्ही सुद्धा रिसर्च करायचं आहे कॅप राऊंडला जाण्यापूर्वी की ते कॉलेज कसं आहे, कॉलेज रेप्युटेशन, कॉलेजचं रेप्युटेशन कसं आहे, तिथं शिकवणारी फॅकल्टी कशी आहे, त्या कॉलेजचं ज्यावेळी आपण चॉईस कोड टाकणार आहे आपल्या फॉर्ममध्ये तर तिथली फॅकल्टी टीच करते का बरोबर. त्याच्यानंतर इंटर्नशिप अपॉर्च्युनिटीज किती आहेत, इंटर्नशिपला चान्स आहे का तिथं. त्यानंतर इंडस्ट्रियल एक्सपोजर किती आहे, किती प्रमाणामध्ये त्या ठिकाणी इंडस्ट्रीजमध्ये जॉब अपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत त्या ब्रँचला, त्या कॉलेजला. हे सगळं रिसर्च तुम्हाला कॅप राऊंडला जाण्याच्या पूर्वी करायचं आहे. म्हणजे मी तुम्हाला आता या व्हिडिओमधून एवढंच सांगू शकतो की हाय सॅलरी असेल, बेस्ट करिअर अपॉर्च्युनिटीज असतील, फ्युचर स्कोप असेल, प्लेसमेंट किती आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार तर तुम्हाला करायचा आहेच. पण त्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं काय, राईट ब्रँच चॉईस करण्यासाठी ह्या 5 पॉईंटला तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. सो हाऊ टू चॉईस द राईट ब्रँच. राईट ब्रँचची सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा फॅक्टर आहे तुमचा इंटरेस्ट. तुमचा इंटरेस्ट त्या ब्रँचमध्ये आहे का ते बघा. आणि इंटरेस्ट असेल तर नक्कीच स्किल तुमचं डेव्हलप होणार आहे. आणि एकदा स्किल डेव्हलप झाल्यानंतर तुम्हाला प्लेसमेंट ही 100% मिळणारच. सो प्लेसमेंट तर मिळणारच आहे, पण स्किल पाहिजे. ओके, स्किल पाहिजे, येते एक लक्षात. सो इंटरेस्ट, स्किल, प्लेसमेंट्स ह्या सगळ्या गोष्टी एकमेकाला लागून आहेत. तुमचा इंटरेस्टच नाही तर स्किल येणार नाही, स्किल नाही आलं तर तुमची प्लेसमेंट पण होणार नाही, इतर लोकांची होईल पण तुमची होणार नाही. मग सगळ्यात महत्त्वाचं काय की तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे आणि विचार करायचा आहे की स्वतःसाठी योग्य काय आहे. आपल्या मित्रांनी घेतले म्हणून आपण बिलकुल घ्यायचं नाही आहे. इंजिनिअरिंगमध्ये हे एक पॉईंट महत्त्वाचा आहे आणि हीच तुमची डिसिजन घेण्याची वेळ आहे मित्रांनो. तुम्ही जर आत्ता चुकलात तर भविष्यात तुमच्या चुका होतच राहणार आहेत. तुम्हाला पश्चाताप होऊ नये असं वाटत असेल तर सगळ्यात महत्त्वाचं राईट ब्रँच चॉईस करण्यासाठी इंटरेस्ट, तुमचं स्किल आणि नंतर प्लेसमेंट ह्या क्रमाने तुम्हाला जावं लागेल. तर मित्रांनो, जाता जाता मी तुम्हाला एवढंच सांगेन की इंजिनिअरिंगमध्ये ब्रँच महत्त्वाची नसते, तर त्या ब्रँचमध्ये आपण गेल्यानंतर ती डिग्री करत असताना आपण कुठल्या प्रकारचं, कुठल्या लेवलचं स्किल अचीव्ह करतो आणि त्याच्या आधारावरती प्लेसमेंट मिळवतो ते खूप महत्त्वाचं असतं. ब्रँचपेक्षा महत्त्वाचं आहे स्किल डेव्हलपमेंट. ओके.